बोला। गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव शहराला कचरा डेपोचा खूप मोठा त्रास होत आहे। अनेक वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं माननीय शिव मॅडम यांना निवेदन दिली, वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केली, रास्ता रोको केला, तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सोमनाथ गुरव असतील, रवी वाघमारे असतील आणि आमचे सरफराज काजे असतील, उपोषणाला आज तिसरा दिवस आहे ते बसलेले आहेत, तरी प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही। त्या मग आज आम्ही कचरा आणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर टाकलेला आहे। हे आंदोलन तीव्र याच्यासाठी आम्हाला करायचंय की प्रशासनाला याची जाग यावी। या शहरातील गोरगरीब कुटुंब असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, त्यांना जीवघेणा त्रास होत आहे, श्वसनाचे त्रास होत आहेत। आज जर तुम्ही त्या कचरा डेपोकडे जाऊन बघितलं तर तुम्ही जाऊ सुद्धा शकणार नाहीत। त्या रस्त्याची अवस्था आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा कचरा डेपो आहे, तरी सुद्धा प्रशासनाला याची जाग येना। हे शहर एकीकडे शिंगोलीपर्यंत, इकडे तुळजापूरकडे वाढत असताना मध्यवर्ती ठिकाणी कचरा डेपो असावा का, याचा या लोकांना विसर पडला आहे। आज काय केलं तुम्ही? मग आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकून या सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि उद्याला झेंडावंदन आहे। पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्ही हे झेंडावंदन होऊ देणार नाही जोपर्यंत कचऱ्याचा निर्णय होत नाही। आणि आमचे जे उपोषण करते आहेत त्यांचं उपोषण सोडून आम्हाला ते लेखी आणि ठाम असं आश्वासन जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र आम्ही करू। त्या प्रशासनाचा निषेध केलेला आहे। त्यांना कधी ह्या कचरा फेकल्यामुळे तर त्या दुर्गंधीमुळे तर त्यांना खरं तर जाणीव व्हावी आणि या सरकारला आणि प्रशासनाला जाग यावी, हीच आमची अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या काळात जर आज ह्याची पण दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करू, एवढंच आम्ही सांगतो।
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.